काय हरकत? हा, बोलू द्या त्यांना, मी उत्तर देतो. महोदय, सन्माननीय सदस्य दस साहेब राज्यपालांच्या अभिभाषणात बोलतायत, त्याच्या मला हरकत नाही आहे, परंतु मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे की ज्याच्या हाती ससा तो पारधी. याचा अर्थ ते कुठच्या जमातीवर बोलले नाही, त्याने तो वाक्प्रचार बोलून दाखवला. त्यामुळे ते जे आता म्हणतायत की एका जमातीचा उल्लेख केला, हा चुकीचा आहे. त्यामुळे पटलावर नाही, आपण काढून टाका. ठेवा, माझं काय म्हणणं नाही. शिवसेना उभाटा गटाचं म्हणणं असेल ते वाक्य ठेवावं तर ठेवावं. माझं म्हणणं असं आहे, भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून माझं मत असं आहे, एखाद्या जमातीचा उल्लेख करू नये, हे माझं ठाम मत आहे. मी त्या शेड्यूल ट्राईब कमिटीचा अध्यक्ष राहिलेलो सभापती महोदय. आणि जमात आहे, पारधी हे समाज एक जमात आहे, त्या जमातीच्या बाबतीत असा उल्लेख होऊ नये असं माझं मत आहे. गरीब समाज आहे, जमात गरीब आहे. इंग्रजांनी सभापती महोदय, इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेली ही जमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गृह खाता असताना हे वाक्य काढून टाकलंय सभापती महोदय. त्याच्यावरचा गुन्हेगारीचा जो ठपका होता तो ठपका सुद्धा काढून टाकलेला आहे सभापती महोदय. जर सुनील प्रभू साहेबांचं मत असेल की तो वाक्य प्रचार चालवत ठेवला पाहिजे, माझं मत आहे ठामपणे की किमान या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये. या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये. मी हे जबाबदारीने बोलतो. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे राज्य आहे सभापती महोदय. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे सभागृह हा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या राज्यामध्ये, पुरोगामी राज्यामध्ये हा शब्द वापरू नये हे ठामपणे या ठिकाणी मी सांगतो. बाहेर, सभागृहाच्या बाहेर किंवा कुठेही जरी हे वाक्प्रचार होत असेल तर त्याच्याबद्दल माझं मत नाही. परंतु हे सर्वोच्च मंदिर आहे, हे आमचं मंदिर आहे सभापती महोदय. या मंदिरामध्ये एखाद्या जमातीचा उल्लेख असा व्हावा असं मला वाटत नाही. हे माझं मत आहे. त्यांचं जे मत असेल ते त्यांनी वापरावं अशा प्रकारचं माझं मत आहे. आणि सभापती महोदय, मला संरक्षण द्या. सुनील प्रभू साहेब हे अतिशय ज्येष्ठ सदस्य आहेत. ज्येष्ठ सदस्यांनी खाली बसून बोलावं ही माझी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं. जर माझी काय हरकत असेल तर मी खाली बसतो, त्यांनी बोलावं. परंतु माझं मत आहे सभापती अध्यक्ष महोदय, मी सभापती येईल कारण 6 वर्ष प्रभू साहेब वरती होतो. तुम्ही बी होते मला मत द्यायला त्यावेळेस, बरं का. त्याच्याबद्दल माझं काय मत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये सरकारचं मी अभिनंदन करणार आहे की PMAY आता 3 लाख 5 लाखावरती नेली आणि ग्रामीणची सुद्धा 1,60,000वरून 2 लाखावरती नेली. हा निर्णय सरकारने शेवटच्या काही कालावधीमध्ये घेतलेला आहे, तो अतिशय चांगला आहे. त्याच्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. आणि सभापती महोदय, 3,63,154 घरकुलं या ठिकाणी मंजूर केलेली आहे, त्याच्याबद्दलही अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, एकच विनंती आहे की 18,000 रुपये दलिताचं घरकुल असो किंवा ओपनचं असो, मनरेगामध्ये 18,000 रुपयाचं मस्टरद्वारे पेमेंट काढलं जाते. अध्यक्ष महोदय, किमान लाभार्थ्याला ही रक्कम जी आहे, कारण दलित समाजाच्या माणसाच्या, गरीब माणसाला त्याला मस्टरला भरायला माणसं भेटत नाहीत आणि ज्यांची नावं टाकली कदाचित ते पैसे बी परत देत नाहीत. काही जणांना विचारलं का, तर ते म्हणतात मोदींचे पैसे आले म्हणून त्याला पैसे देत नाहीत. त्याच्यामुळे हे 18,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट त्या दीन दलित दुबळ्याच्या अकाउंटमध्ये द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी सरकारकडे करणार आहे. अध्यक्ष महोदय, पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवीन 6 पदरी ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग या ठिकाणी करण्यास मान्यता दिलेली. सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, याची आवश्यकता आहे कारण वाघोली